खासदार प्रणिती शिंदे आता आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून. प्रणितीजी, आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेली असेल, नेमका काय तपशील आपल्याकडे आहे? हो, नाही, नक्कीच अतिशय धक्कादायक माहिती अशी येते आहे. सिद्धनाथाचं दर्शन घेऊन येताना पिकअप गाडी ती विहिरीत कोसळली. ते खरं तर कसं झालं ते बघायला, कारण का विहिरीत ऑफ ट्रॅक जाऊन कोसळणं थोडंसं कसं झालं, म्हणजे ड्रायव्हरनी काय, मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. ही 14 जण ही रांजणी गावातली होती, माझ्याच मतदारसंघात पंढरपुरातली, आणि अतिशय वाईट. आणि आपण बघतोय की आजकाल त्या मार्गावर असेल, तुळजापूर मार्गावर असेल, खूप ऍक्सिडेंट्स होत आहेत. ह्याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि हे जे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबासाठी अर्थात मदत मिळणं गरजेचं आहे, ताबडतोब मिळणं गरजेचं आहे. पण कितीही मदत मिळाली तरी तो गेलेला जीव काय परत येऊ शकत नाही. म्हणून मी माझी श्रद्धांजली व्यक्त करते. पण ह्याच्यात चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे, अशी माझी मागणी असेल शासनाकडे. या अपघातामध्ये एकूण किती जणांचा मृत्यू झालेला आहे, किती जण त्या वाहनामध्ये होते, या संदर्भात काही कळलंय आपल्याला? प्राथमिक स्वरूपाची माहिती येते 14 जण गेलेत आतमध्ये, म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय. ते आतमध्ये सध्या आहे, त्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही चालू आहे प्राथमिक माहितीनुसार. तर एकदा ते झालं की आपल्याला स्पष्ट चित्र कळेल. आणि हा जो विशिष्ट स्पॉट आहे जिकडे हा अपघात झालाय, त्याबद्दल काही आपल्याला माहिती आहे का? कारण आमचे प्रतिनिधी सांगत होते की एक दोन धोकादायक वळणं आहेत तिकडे. पंढरपूरचा हा रस्ता असेल, मोहोळचा रस्ता असेल, तिकडे तुळजापूर, खूप ब्लाइंड स्पॉट्स आहेत तिकडे, म्हणजे खूप ब्लाइंड स्पॉट्स आहेत. आणि अनेकदा मग तुमच्या उसाच्या गाड्या असू देत, ट्रक असू देत, आता पिकअप असू दे, पॅसेंजर असू दे, टू व्हीलर असू देत, अनेकदा त्या ठिकाणी अपघात होतात. नॅशनल हायवेवर एकतर स्पीड लिमिट किंवा ह्याच्यावर स्पीड लिमिट असणं महत्वाचं आहे. आणि हा ड्रायव्हर कोण होता, कोणी ती गाडी कुठून आणलेली, काय, त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि हे सगळे मंडळी जी दुर्दैवाने यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, ती एकाच गावची आहेत, एकाच कुटुंबातली आहेत, या संदर्भात काही कळलंय आपल्याला? सध्या तर ते रांजणी गावातले आहेत. आता 14 जण एकत्र दर्शनासाठी गेलेत, म्हणजे कदाचित एका कुटुंबातले असतील किंवा आजूबाजूचे असतील. पण मला असं वाटतं ते चित्र थोड्या वेळात स्पष्ट होईल. तिकडच्या कुठल्या यंत्रणातल्या अधिकाऱ्याशी आपला काही संवाद झालेला आहे? हे रेस्क्यू ऑपरेशन साधारण किती वेळ चालेल, सुरू झालंय का ते मुळात, आणि किती वेळ चालेल ते? संपर्कात आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता कोणकोणत्या टीम पोहोचल्यात तिकडे? मला असं वाटतं एसपी टीम असेल आणि इतर टीम त्या ठिकाणी पोहोचल्यात. मी अधिक माहिती घेते आणि तुम्हाला तसं कळत जाईल. प्रणितीजी, खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. प्रणिती शिंदे खासदार आता संवाद साधत होते आपल्याशी, आणि त्यांनी देखील ही माहिती दिलेली आहे की सध्याची जी माहिती